हॅलो, माझं नाव अभिषेक आहे अँड हे काय ते आज आपण एक कॅनोचं डेमो लेक्चर करणार आहोत. सो आजच्या एखाद्या या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचं डिझाईन कसं आपण कॅनोमध्ये बनवू शकतो ते आपण शिकू. खूपच सिंपल डिझाईन आहे. आता ही जी वेबसाईट आहे ही Pinterest.com आहे. सो या वेबसाईटवर तुम्हाला बरेच पोस्टरचे एखादे डिझाईन इन्स्पिरेशन वगैरे मिळू शकतात आणि बऱ्याच गोष्टी मिळतात. ओके, सो आज आपण म्हणू की एक सिंपल डिझाईन ही आपण 5 ते 10 मिनिटात कशी इझिली आपण कॅनोमध्ये वगैरे बनवू शकतो. ओके, सो आपण स्टार्ट करूया. ओके, सो हा माझा canva.com आहे. ओके, सो canva.com मध्ये लॉग इन केल्यावरती बेसिकली हा मला असा पेज दिसतो. ओके, सो आता आपण काय करू, आता आपल्याला एक नवीन डिझाईन क्रिएट करायचे. जर तुम्ही बघितलं तर हे थोडंसं लाईक टॉल डिझाईन आहे. सो बेसिकली जसं इंस्टाग्राममध्ये वगैरे यूज होतं. सो आपण काय करूया, पहिले क्रिएटमध्ये जाऊया. ओके, मग त्यानंतर इथे तुम्हाला बरेच ऑप्शन्स वगैरे मिळतील, जसं की सोशल मीडिया असेल. सो तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरी, इंस्टाग्राम पोस्ट वगैरे. ओके, सो आपण काय करूया की बेसिकली हा थोडं स्टँडिंग आहे. तो जसं नॉर्मली इंस्टाग्रामचा जो हे काय ॲस्पेक्ट रेशो आहे 4:5 वाला. ओके, तो आपण यूज करूया. किंवा जर हे नसेल यूज करायचं असेल तर तुम्हाला जर स्वतःला माहिती असेल की तुम्हाला काय डायमेन्शन यूज करायचे. ओके, सो तुम्ही इथे कस्टममध्ये जाऊन इथे नॉर्मली तुमचं विड्थ आणि हाईट तुम्ही टाकू शकता. ओके, सो लेट सपोज जर मला कस्टममध्ये काय टाकायचं असेल. सो आता जे इंस्टाग्रामचं नवीन अपडेट आलं, सो त्यात आहे की जो विड्थ असेल तो 1080p असतं आणि जो हाईट असेल ते 1440p असतं. ओके, सो बेसिकली यू कॅन सी की इथे परत इंस्टाग्राम पोस्ट पण आलं. ओके, सो मी इथे क्लिक करेन आणि हे एक आता नवीन डिझाईन इथे क्रिएट होईल. ओके, सो यू कॅन सी इथे एक आता हा ब्लँक डिझाईन इथे क्रिएट झालं. इथे काही टेम्पलेट्स कॅनवा आपल्याला शो करतो जे आपण यूज करू शकतो. ओके, सो पहिले मी काय करेन, आता इथे नॉर्मली हा आपला पेज आहे. सो यात आपण अजून एक ॲडिशनल पेज वगैरे ॲड करू शकतो, जसं आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये करतो. ओके, सो मी आता या पेजवरती काय करेन, जो आपला आधीचा डिझाईन आहे तो आधी पहिले मी इथे अपलोड करेन. ओके, सो ते लेफ्ट साईडला इथे बरेच तुम्हाला ऑप्शन मिळतील. सो त्यातून एक अपलोडचा एक फोल्डर आहे इथे. ओके, सो त्यात मी ऑलरेडी हा डिझाईन इथे ॲड केला आहे. सो मी आता फक्त क्लिक करेन. ओके, सो हा आता डिझाईन जो आपण बघत होतो तो इथे ॲड झाला आहे. ओके, आणि मी तिला इथे ॲड करेन. ओके, सो आता आहे की लाईक हे प्रॉपर फिट होत नाही, बट आपण जे डिझाईन बनवू सो ते प्रॉपर बसेल यामध्ये. ओके, सो हे जस्ट मी ते इन्स्पिरेशनसाठी ते ॲड केलं, सो दॅट मला सारखं एखादं स्विच करायला नको, मी खाली येऊन बघत आहे. ओके, सो आता आपल्याला काय करायचं की पहिलं हे जे बॅकग्राऊंड आहे, ओके, जो ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड आहे, सो तिथून आपण स्टार्ट करूया. मग आपण हे लाईक हा जो मागे जो तुम्हाला ग्रीन कलरचं डिझाईन दिसतं ते ॲड करूया. मग आपण बर्गर ॲड करू इथे जो फोटो आहे. ओके, आणि मग त्यानंतर हे जे टेक्स्ट वगैरे जसं लिहिलंय, ओके, सो ते आपण तसं ऍड करूया. सो बेसिकली आपण हे एक्झॅक्टली नाही बनवत आहोत, आपण हे इन्स्पिरेशन घेऊन काइंड ऑफ सिमिलर वाला आपण बनवू. ओके, आपल्या स्टाईलमध्ये, कारण हा जो फॉन्ट असेल किंवा हे जे काय कलर असेल किंवा ओव्हरऑल जो बर्गरचा पण फोटो असेल हे आपल्याला एक्झॅक्टली मिळणार नाही. सो हे जस्ट आपण रेफरन्ससाठी यूज करतोय, बट आपण सिमिलरली या स्टाईलमध्ये आपलं पोस्टर बनवू. ओके, सो आता पहिलं काय करायचं की मला हा जो बॅकग्राऊंडचा कलर आहे ब्लॅक कलर, ओके, सो तो मला ऍड करायचा आहे. सो नॉर्मली आता हा माझा पेज सिलेक्टेड. ओके, सो तुम्हाला दिसेल की ते ब्ल्यू बॉर्डर आहे, ब्ल्यू पर्पल अशी बॉर्डर आहे. तर हे सिलेक्टेड असेल तर तुम्हाला इथेही बॉर्डर दिसेल. ओके, सो आता आपलं हे सिलेक्टेड आहे, सो इथे तुम्हाला बॉर्डर दिसते. इथे कलरवाला ऑप्शन दिसेल. ओके, त्याला बॅकग्राऊंड कलर बोलतात. ओके, सो मी काय करेन, बॅकग्राऊंड कलर चूज करेन. मग त्यातून इथे प्लसमध्ये येऊन आता मला हा जो ब्लॅक कलर आहे, ओके, सो तो मला पाहिजे. आता जर मला एक्झॅक्टली जर पाहिजे असेल तर इथे हा जो हे काय ते ड्रॉपर टूल असं बोलतात, कलर ड्रॉपर टूल. ओके, सो मी याच्यावरती क्लिक करेन आणि जर मी माझा माऊस इथे घेऊन आलो, ओके, सो हा सिलेक्ट केल्यावरती हा जो एक्झॅक्ट कलर आहे हा इथे अप्लाय होऊन जातो. ओके, सो बेसिकली एवढं सिम्पल आहे कलर हे काय ते लाईक अप्लाय करणं. आता आपण काय करूया की हा जो शेप आहे, ओके, बॅकग्राऊंडमध्ये हा जो लाईक तुम्हाला ग्रीन कलरचा शेप दिसतो, ओके, सो आपण तो ट्राय करूया. आता हा लाईक तुम्हाला एक्झॅक्ट असं शेप तर नाही मिळणार, बट एखाद्या आपल्याकडे ट्रिक पण असते ज्याने आपण असं करू शकतो. ओके, आता कॅनव्हामध्ये बरेच सारे एलिमेंट्स वगैरे आपल्या म्हणजे जसे की शेप असतं, फ्रेम्स असतात, लाईन्स असतात, रेक्टँगल वगैरे असतं. ओके, सो आपण काय करूया, एक शेपमध्ये जाऊन आपल्याला काय पाहिजे की आपल्याला एक ट्रायंगल पाहिजे. ओके, सो आता इथे शेपमध्ये जाऊन इथे आता ट्रायंगल तर दिसत नाही, सो मी काय करेन शेपमध्ये जाऊन इथे सी ऑलमध्ये जाईन. ओके, आणि इथे हा जो ट्रायंगल आपल्याला दिसतो, ओके, सो हा ट्रायंगल मी इथे चूज करेन. ओके, सो यू कॅन सी हा ट्रायंगल इथे आलं, बट बेसिकली हा जो शेप आहे एक्झॅक्टली हा त्या शेपमध्ये नाही आहे. सो आपल्याला काय थोडं ह्याला झूम करावं लागेल. आता झूम करायच्या आधी पहिला आपण ह्याला कलर देऊया. ओके, सो आता हा मी एलिमेंट इथे चूज केला, हे सिलेक्ट केल्यावरती बरेच तुम्हाला ऑप्शन्स वगैरे दिसतील. आता आपल्याला कलर द्यायचा. ओके, सो हा कलरवाला ऑप्शन आहे, त्यावर मी सिलेक्ट करेन. आता बेसिकली हा जो कलर आहे तो मला सेम द्यायचा आहे. सो मी अगेन काय करेन की ते प्लस साईनवरती क्लिक करेन
ओके, हा ड्रॉपर टूल यूज करेन आणि मग त्यानंतर मी इथे ॲड करेन. सो यू कॅन सी की हा जो कलर होता इथे बॉटमला, ओके, सो तोच कलर या ट्रायंगलला आला आहे. ओके, आता मी काय करेन की ह्याला थोडं झूम इन हे काय ते झूम इन करेन सो दॅट हे प्रॉपरली बसेल. ओके, सो तुम्ही जस्ट फक्त बघा. आता हे जर मला रोटेट करायचं असेल तर तुम्हाला इथे हा आयकन दिसत असेल छोटंसं. ओके, सो ह्याने मी काय करू शकतो, ह्याला मी काइंड ऑफ रोटेट करू शकतो. आणि जर मला झूम करायचं असेल तर मी कंट्रोल बटन दाबून माऊसने स्क्रोल करू शकतो की इथे हा जो लाईक हे जे तुम्हाला दिसतं, ओके, सो याने पण थोडं झूम आउट करू शकतो माझ्या पेजला. ओके, सो मी काय करेन आता इथे असं करेन. आता यू कॅन सी की काइंड ऑफ थोडं आपलं डिझाईन जसं बॉटमला दिसतं, ओके, सो तसं हलकं हलकं थोडं येतं. बट यू कॅन सी की इथे थोडं टोक आहे. ओके, सो आता मला हे राऊंडेड करायचं आहे. सो मी काय करेन, ह्याला ऑब्व्हियसली सिलेक्टेड आहे आपलं ट्रायंगल. आता हे जे तुम्हाला दिसत असेल कॉर्नर राउंडिंग, ओके, सो यावरती जाऊन मी याला पूर्ण 100% करेन. जरी मी आता 100 केलं तरी हे जसं राऊंडेड आहे तसं नाही आहे. सो मी ते मॅन्युअली पण टाकू शकतो. सो मी ते 200 टाकू शकतो. ओके, एंटर केल्यावरती असं दिसेल. सो लेट सपोज जर मी 300 टाकलं, सो यू कॅन सी की आता थोडं थोडं हलका तसं दिसतंय जसं आपल्याला पाहिजे तसं. ओके, सो मी हलकंसं मूव्ह करेन याला. ओके, अँड यू कॅन सी की लाईक ओके, सो जसं आपल्याला पाहिजे हे काइंड ऑफ तसं त्या एक्झॅक्ट पोझिशनमध्ये आलं आहे. ओके, सो यू कॅन सी ऑब्व्हियसली एकदम 100 हे काय ते 1 to 1 हे काय ते एक्झॅक्ट नसतं, बट ॲटलीस्ट बऱ्यापैकी सेम असेल. सो आता मी काय करेन, हा जो बर्गर आहे, ओके, सो आता बर्गर मला ॲड करायचं. आता बेसिकली आयदर हा एक्झॅक्ट बर्गर आपण यूज करू शकतो, अदरवाईज कॅनोमध्ये पण आपल्याकडे बरेच ऑप्शन असतात बर्गरचे. ओके, म्हणजे बरेच सारे तुम्हाला एलिमेंट्स मिळतात. सो जर लेट सपोज एलिमेंट्समध्ये मी ते बर्गर हे काय ते सर्च केलं, ओके, सॉरी ते ऑलरेडी शेप्स आहेत म्हणून ते नाही दाखवलं. आता हे जर मी ते रिमूव्ह केलं, ओके, आता मी बर्गर सिलेक्ट केलं. यू कॅन सी की ते बर्गरचे आपल्याला बरेच ऑप्शन आहेत. काही ॲनिमेटेड आहे, काही प्रॉपर फोटोज वगैरे आहेत. ओके, सो आपण हे यूज करू शकतो. किंवा जर मी ग्राफिक्स रिमूव्ह केलं आणि इथे फोटोजचे पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. सो यू कॅन सी की इथे पण आपल्याला बरेच बर्गरचे ऑप्शन दिसतात. ओके, सो लेट सी आपण हा एक बर्गरचा आपण ऑप्शन यूज करूया. ओके, सो आता याची जर साईज मला मोठी आणि छोटी करायची असेल, ओके, सो हे जे इथे कॉर्नर आहे, ओके, सो या कॉर्नरला मी जर एक ते यूज केलं तर याची साईज मी मोठी किंवा छोटी वगैरे करू शकतो. ओके, सो जर आपण खाली बघितलं तर हा बर्गर हलकासा टिल्टेड आहे. ओके, सो याला जर मूव्ह करायचं असेल तर अगेन हे जे इथे तुम्हाला सर्कल दिसतं यावरती येऊन मी फक्त माऊस माझं मूव्ह करेन. ओके, सो यू कॅन सी की हलकंसं टिल्ट आपण कमी करूया. सो यू कॅन सी की इथे तुम्हाला अँगल पण दिसतं की मी -8 डिग्री केलं. ओके, सो हे पण तुम्हाला दिसतं. आता काय करू, आता हे जे टेक्स्ट आहे आजूबाजूचं, ओके, सो हा टेक्स्ट आपण ऍड करूया. सो आता इथे आपल्याला दिसतं की बर्गर असं मोठ्यामध्ये लिहिलं आणि त्याच्यावरती हॉट अँड डिलिशियस इन द टाउन असं लिहिलं. ओके, सो आपण हा टेक्स्ट ऍड करायचं ट्राय करूया. आता जर आपल्याला टेक्स्ट ऍड करायचं असेल, ओके, सो आपण काय करू शकतो, इथे टेक्स्टचं ऑप्शन आहे. आता मी टेक्स्टमध्ये गेलो तर यावरती येऊन मी ऍड अ टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक केलं. ओके, सो तुम्हाला दिसेल की एकदम छोटं असं लाईक युअर पॅरेग्राफ टेक्स्ट असं ऍड झालंय. ओके, सो आता मी इथे काय करेन, इथे मी बर्गर टाईप करेन. ओके, आता ऑब्व्हियसली हे छोटं दिसतंय, बट मी काय करेन, हे सिलेक्ट करून नॉर्मली असं माऊसनी मूव्ह करू शकतो वरती. ओके, आता हे काय ते बॅकग्राऊंड कलर आपल्याला दिसत नाही, बट हे कॅनव्हाल आपल्याला दाखवते कुठला एलिमेंट सिलेक्टेड आहे. ओके, सो मी काय करू शकतो, आता मला याचा कलर पण ग्रीन पाहिजे. सो ऑलरेडी हा ग्रीन आहे, सो मी सिलेक्ट केलं. सो यू कॅन सी की याचं साईज म्हणजे याचा कलर आता चेंज झालाय. आणि जर याला मला साईज चेंज करायचं असेल तर जसं आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एखादं फॉन्टचं साईज चेंज करू शकतो तसं आपण इथे करू शकतो. ओके, सो लेट सपोज मी 100 टाकलं तर यू कॅन सी की याचं साईज आता मोठं झालंय. ओके, आता आपल्याला फॉन्ट चेंज करायचं, कारण जो खाली हा जो फॉन्ट आहे हा एक्झॅक्टली तो फॉन्ट नाही आहे. तर इथे कॅनवामध्ये आपल्याला बरेच ऑप्शन मिळतात फॉन्टसाठी पण. सो मी काय करेन, इथे सिलेक्ट करेन. ओके, सो हा फॉन्ट आहे कॅनव्हास सायन्स करून. आता मी ऑलरेडी चेक केलं होतं की कुठला फॉन्ट सिमिलर आहे. ओके, एक्झॅक्ट फॉन्ट तर आपल्याला मिळणार नाही, बट एक फॉन्ट आहे इथे वॅग ग्राउंडेड नेक्स्ट करून. ओके, सो हा फॉन्ट मी इथे यूज करेन. आता यू कॅन सी की इथे हे सगळं हे काय ते कॅपिटलमध्ये आहे, बर्गर पूर्ण कॅपिटलमध्ये. सो
सो इथे तो पण आपल्याला ऑप्शन मिळतं की अपर केसवाला. सो मी जर यावरती क्लिक केलं सो यू कॅन सी की सगळे लेटर आता इथे कॅपिटलाइज झाले. अगेन यू कॅन सी की हलकं टिल्टेड आहे. सो मी ह्याला हलकंसं टिल्ट करेन. ओके, सो मोस्टली बाय हे घेते 8% ने आपण ह्याला किंवा जसं तुम्हाला प्रॉपर वाटतं तसं तुम्ही करू शकता. ओके, सो मी याला मायनस हे घेते 4 डिग्रीने आपण याला टिल्ट करूया. ओके, अगेन याचं साईज मी इथे मोठं छोटंही करू शकतो. ओके, जे कॉर्नर्स यूज करून. सो हे मी इथे ॲड केलं. आता तुम्हाला इथे पिंक लाईन पण दिसत असेल, हे अलाइनमेंटसाठी आहे, सो दॅट आपलं जे डिझाईन आहे ते आपण प्रॉपर अलाइन करू शकतो. ओके, तर आता हे ॲड झालं. आता मला याच्या वरती हॉट अँड डिलिशियस हे काय ते इन द टाउनवाले हे जे टेक्स्ट आहे ते ॲड करायचं आहे. ओके, सो ते आपण करूया. सो अगेन आता मला जर टेक्स्ट ॲड करायचं असेल तर इथे ॲड अ टेक्स्ट बॉक्स करून ऑप्शन आहे. ओके, सो तो मी आता सिलेक्ट करेन. आता यू कॅन सी की ऑलरेडी हे मी असं बनवलं होतं, म्हणून हा जो टेक्स्ट बॉक्स पण हा ऑलरेडी असं झालं. ओके, बट आपल्याला असं नको. सो मी काय करेन इथे ते मी हॉट अँड डिलिशियस असं लिहिन. ओके, सो हे केल्यावरती आता मी काय करेन इथे, आता तो जो दुसरा फॉन्ट आहे तो पण मी ऑलरेडी काय ते चेक केलं होतं कुठला आहे तो, म्हणजे नॉट एक्झॅक्टली सिमिलर. ओके, आणि आता याचा कलर आपण व्हाईटमध्ये करूया. आणि याची फॉन्ट साईज आपण छोटी करूया. ओके, 24 केलं. आणि आता हे अपर केसमध्ये होतं तर याला आपण लोअर केसमध्ये करूया. आणि याला थोडं आपण याला मोठं करू शकतो. आणि ह्याला पण आपण -4 डिग्रीने आपण याला टिल्ट करूया सो दॅट ते प्रॉपर बसेल. ओके, सो इथे इथे बसलंय हॉट अँड डिलिशियस. आता परत आपल्याला इथे इन द टाउन पण ॲड करायचं. सो मी काय करेन, आता ह्याला परत टेक्स्ट बॉक्स ॲड करण्यापेक्षा मी ह्याला डुप्लिकेट करेन. ओके, सो याला मी जर सिलेक्ट करून इथे या आयकनवरती क्लिक केलं डुप्लिकेटवरती. ओके, सो हे डुप्लिकेट झालं सेम. आता इथे मी लिहू शकतो इन द टाउन. ओके, सो हे लिहिलं. नाही तर सिमिलरली ह्याला जसं मला पाहिजे तसं मी याला मूव्ह करू शकतो. ओके, सो हे इथे टॉपला आलं, हे इथे बॉटमला आलं. आता आपल्याला काय पाहिजे की हे दोन टेक्स्ट आपल्याला ॲड करायचे, अप टू 50% ऑफ आणि ऑफर व्हॅलिड फॉर लिमिटेड टाइम. ओके, स्वतः हा बर्गरची साईज थोडी मोठी आहे, सो मी याला हलकंसं रिड्यूस करेन सो दॅट अप टू 50% ऑफ आपण याला प्रॉपरली बसू शकतो. ओके, त्याची साईज मी रिड्यूस केली. सो मी थोडं मूव्ह करेन सो दॅट हे प्रॉपरली इथे सेंटर अलाइंड असेल. ओके, सो आता हे जे 50% आहे, ओके, सो हा टेक्स्ट ह्याच्यासारखंच आहे. सो मी काय करेन की यालाच डुप्लिकेट करेन. इथे मी लिहीन 50%. ओके, आणि मी काय करेन याची फक्त साईज छोटी करेन सो दॅट हे प्रॉपरली इथे बसेल. ओके, सो लेट्स सी मी इथे आपण थोडं इथे खाली पण घेऊ शकतो आणि ते खाली एम्प्टी स्पेस आहे थोडी. लेट्स सी आपण बर्गर खाली घेऊ आणि हे इथे घेऊ. ओके, आणि हा जो टेक्स्ट आहे अप टू आणि ऑफ, सो तो पण आपण ॲड करू. तर हे पण दोन्ही सेम आहे. सो अगेन मी हेच करेन, केला डुप्लिकेट करेन. इथे मी अप टू टाईप करेन. ओके, आणि मग अप टूला इथे मी मूव्ह करेन. ओके, आता याची साईज मी हलकीशी छोटी करेन. ओके, आणि अगेन ऑफवाला पण मी करू शकतो इथे. आणि ऑफचं पण मी प्लेसमेंट काइंड ऑफ इथे करेन. ओके, सो यू कैन सी की ऑलमोस्ट सिमिलर आला आहे. आता हा जो टेक्स्ट आहे ऑफर व्हॅलिड फॉर लिमिटेड टाइम, ओके, सो हे मी ॲड करेन. सो अगेन मी काय करू शकतो, याला परत डुप्लिकेट करू शकतो. इथे मी लिहू शकतो, आता हे पूर्ण कॅपिटलमध्ये आहे, सो मी याला इथे प्रॉपर लिहू शकतो, ऑफर व्हॅलिड फॉर लिमिटेड टाइम. ओके, सो आता हे टेक्स्ट वगैरे काही सेम नाही आहे. सो मी काय करेन, पहिला अपर केस करेन. ओके, मी त्यानंतर याची थोडी साईज चेंज करेन. ओके, आणि त्यानंतर याचं फॉन्ट मी कदाचित दुसरं आपण कॅनव्हासच फॉन्ट यूज करू. ओके, सो यू कॅन सी की आता हे मला लिमिटेड टाइम खालच्या ह्याच्यात पाहिजे. ओके, सो मी ते एंटर करेन. सो हे ऑफर व्हॅलिड फॉर
ओके. सो एका लाईनमध्ये आले, लिमिटेड टाइम हे एका लाईनमध्ये आलं. बट यू कॅन सी की सेंटरला आहे. सो आता मला जर लेफ्टला पाहिजे असेल तर इथे हे अलाइनमेंटवाला ऑप्शन आहे. ओके. सो आता बेसिकली काय होतंय की लाईक फक्त खालचे अलाइन झालंय. सो मी काय करेन, परत याला सिलेक्ट करेन. ओके. सो यू कॅन सी की इथं रिसेट झालं, कारण आपण लिमिटेड टाइम सिलेक्ट केलं होतं म्हणून ते फक्त आधी खालचं झालं होतं. बट हे काय ते मी अनसिलेक्ट करून जर परत सिलेक्ट केलं तर ते ओव्हरऑल सगळं सिलेक्ट होऊन जातं. ओके. सो याची फक्त साईज आपण आधी अजून थोडी छोटी करू शकतो. आणि हे जर इथे बसलं इथे प्रॉपर. ओके. ते आपण इथे बसवलं. आणि त्यानंतर आता हे जे लिमिटेड टाइमचा कलर आहे, ओके, सो ते ग्रीन आहे. सो ते आपण चेंज करूया. सो आपण चेंज केलं. सो यू कॅन सी की याला चेंज झाला. आता यू कॅन सी की ऑफर व्हॅलिड फॉर आणि लिमिटेड टाइममध्ये जो स्पेस आहे मिडलला, ओके, सो तो खूप कमी आहे. बट इथे थोडं जास्त आहे. सो ते जर मला कमी करायचं असेल तर अगेन इथे आपल्याकडे ऑप्शन आहे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन हा जो लाईन स्पेसिंगवाला ऑप्शन आहे, ओके, सो हे इथे मी लाईक जर याला रिड्यूस केलं, ओके, सो जर मी याला 1 केलं, ओके, सो मी नॉर्मली टाईप पण करू शकतो. ओके. सो 1 केला तर यू कॅन सी की याची आता साईज आता इथे कमी झाले. ओके. सो यू कॅन सी की आता लाईक थोडं जसं आपल्याला पाहिजे तसं दिसतंय. बट यू कॅन सी की इथे थोडी स्पेस जास्त आहे. सो आता मी काय करू शकतो, लेट सपोज की मला ह्याचं ओव्हरऑल साईज वाढवायची. ओके. सो मी काय करू शकतो, याला लाईक इथे सिलेक्ट करू शकतो. ओके. सो ते काय झाले, तिन्ही एलिमेंट सिलेक्ट झाले. आता ह्यांचं मी साईज वाढवू शकतो. ओके. सो बेसिकली यू कॅन सी की जर तिघांची साईज एका वेळी वाढवली मी. ओके. सो आता जर बघितलं तर हे काइंड ऑफ थोडं मोठं वाटतं. आणि अगेन मला याला जर परत खाली करायचं असेल सो मी इथे थोडं याला खाली करू शकतो, सो दॅट हे एका प्रॉपर लाईनमध्ये वगैरे दिसेल. ओके. सो बेसिकली आपलं मेजरली डिझाईन रेडी झालं. आता अजून एक गोष्ट आहे की हा जो शॅडो दिसतो, ओके, सो शॅडो पण आपण ऍड करू शकतो. सो ते कॅनव्हामध्ये शॅडोचं पण ऑप्शन येतं. ओके. सो जसं मी बर्गर टाईप केलं तसं मी ते ड्रॉप शॅडो करून नुसतं टाईप करेन. ओके. सो बेसिकली जी शॅडो ड्रॉप होते, ओके, सो बेसिकली त्यासाठी आहे. किंवा लेट्स मी फक्त शॅडो जरी टाईप केलं. ओके. सो त्यात हे बघा की इथे फोटो सिलेक्टेड. ओके. सो फोटोज नको आपल्याला, जेवढे काही यांच्याकडे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला सगळे पाहिजे. ओके. सो यू कॅन सी की हे थोडं सिमिलर वाटतंय. सो जर मी इथे आलो, ओके, सो यू कॅन सी की हे जर मी इथे हलकं जर ठेवलं अँड जर मी थोडं याला टेल्ट केलं, प्रॉबेबली -7 किंवा -4. ओके. सो यू कॅन सी की हे सिमिलर आता थोडं वाटतंय जसं खाली. बट आता हे थोडं जास्त ब्लॅक आहे. ओके. सो आता मला असं वाटतं की थोडं असं लाईट असलं पाहिजे. सो अगेन इथे ट्रान्सपरन्सीचा ऑप्शन आहे. सो जर मी त्याला हलकंसं मूव्ह केलं, रिमूव्ह, सो यू कॅन सी की आता लाईट होत जात आहे. त्याचं खालचं डिझाईन होतं. ओके. सो यू कॅन सी की मी इथे 50 वरती याला ठेवू शकतो. आयदर मी स्लायडर यूज करू शकतो किंवा कीबोर्डने टाईप पण करू शकतो. आणि याची साईज जर मला कमी करायची असेल तर ती पण मी कमी करू शकतो. ओके. सो यू कॅन सी की हे काइंड ऑफ इथे आलं आहे. ओके. सो यू कॅन सी इथे. पण आता तुम्ही बघाल की शॅडो आहे हे बर्गरच्या वरती जातं. ओके. सो आय वॉन्ट की त्याच्या मागे असलं पाहिजे. सो दॅट हे थोडं जरी ओव्हरलॅप होत असेल तरी ते शॅडो बर्गरवर नाही आले पाहिजे. सो मी काय करू शकतो, आयतर इथे राईट क्लिक करून इथे लेअर्सचं ऑप्शन आहे. ओके. इथे सेंड बॅकवर्ड्सवाला ऑप्शन आहे. ओके. सो यावरती जर मी क्लिक केलं तरी शॅडो होतं त्या बर्गरच्या मागे गेले. ओके. सो यू कॅन सी की आता ते बर्गरच्या वर नाही येत आहे. सिमिलरली जर असे बरेच एलिमेंट असेल तर अगेन राईट क्लिक करून इथे शो लेयर्स करून ऑप्शन असतं. सो लेट सपोज ही बघा, ही इथे शॅडो आहे. जर असं मला वाटतं की अजून जर मी खाली टाकली तरी बेसिकली हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगलच्या मागे गेली म्हणून आता दिसत नाहीये. सो मी त्याला मूव्ह करू शकतो बेसिकली. सो जसं फोटोशॉपमध्ये एक फीचर असतं लेयर्सवालं. ओके. सो हा सिमिलरली काइंड ऑफ अ लेयर्सवाला ऑप्शन आपण कॅनोमध्ये पण यूज करू शकतो. सो ओव्हरऑल यू कॅन सी की ही आपली डिझाईन जी आपण बनवली होती, म्हणजे हार्डली यू कॅन सी की 5 to 10 मिनिट्समध्ये आपण बऱ्यापैकी सिमिलर डिझाईन आपण बनवेल. ऑब्व्हियसली आता अजून चेंजेस वगैरे करू शकतो. बट हे डेमो लेक्चरसाठी मी तुम्हाला दाखवले की लाईक पटकन जर तुम्हाला 5-10 मिनिटात एखादी डिझाईन लाईक सिमिलरली बनवायची असेल तर तुम्ही कशी बनवू शकता. ओके. आणि त्यातून जर डाउनलोड करायचं असेल तर शेअरवाला ऑप्शन आहे, यावरती जाऊन डाउनलोडवरती येऊन पहिला पेज सिलेक्ट करा. ओके. करंट पेज डन. त्यानंतर हे PNG ऑप्शन सिलेक्ट केलं आणि डाउनलोड केल्यावरती तुम्हाला ही डिझाईन प्रॉपर दिसेल. ओके. सो जर मी इथे ओपन केलं सो यू कॅन सी की आपली डिझाईन आहे जे आपण बनवले. ऑब्व्हियसली आता आपण अजून चेंजेस करू शकतो.
बट आय थिंक या डेमो लेक्चरसाठी यू कॅन सी की एकदम क्लीन आपली डिझाईन 5 to 10 मिनिट्समध्ये रेडी झाली आहे. ओके, थँक्यू.